राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात कांद्यासंदर्भातील आजची बातमी. तसेच अवकाळी पावसासंदर्भातील आजची महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. मित्रांनो, अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामाचे मंदिर होतंय म्हणून तुमच्या भागातील लोकप्रतिनिधी साखर वाटत आहेत. मात्र ते ज्या वेळेला साखर वाटायला येतात तेव्हा त्यांना आधी हा प्रश्न विचारा की केवळ साखर देऊन आमची तोंड बंद करण्यापेक्षा जेव्हा कांद्याची निर्यात बंदी सरकारने लादली तेव्हा तुमचं तोंड संसदेत का उघडलं नाही असे म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. अहमदनगरच्या पिंपळगाव माळवी येथे विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्राचे 48 खासदार आहेत. त्यापैकी उद्धव ठाकरे गटाचे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 9 खासदार आहेत. बाकीचे भाजपाचे, शिंदे गटाचे आणि अजित पवार मित्रमंडळाचे 39 खासदार आहेत. हे 39 खासदार कांदा निर्यात बंदीवर का बोलले नाही असा सवाल अमोल कोल्हे यांनी यावेळी विचारला. तर मित्रांनो, अवकाळी पावसासंदर्भात बातमी पाहूयात. अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडताना दिसत नाही. गेल्या महिनाभरापूर्वी अवकाळीच्या तडाख्यात सापडलेल्या पिकांना शुक्रवारी पुन्हा पावसाने झोडपले. नगर शहर, तालुका व जिल्ह्याच्या अनेक भागात शुक्रवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. महाराष्ट्रात 2 दिवसापूर्वीच अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. अनेक ठिकाणी सूर्यदर्शन झाले नाही. शिवाय थंड वारेही वाहत होते. त्यामुळे हमखास पाऊस पडेल अशी स्थिती होती. दरम्यान शुक्रवारी रात्री 8च्या सुमारास नगर शहरासह नगर तालुका परिसरात तासभर जोरदार पावसाने हजेरी लावली. शिवाय कोकणा व जिल्ह्याच्या काही भागात हलक्या सरी ह्या बरसल्या. मागील महिन्यात 26 ते 30 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने रब्बीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यातून कसेबसे बचावलेल्या कांदा, गहू, तूर, मका व फळबागाचे आता पुन्हा नुकसान होणार आहे. अनेक भागात लाल कांदा काढणीच्या टप्प्यात आला असून तेथे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. शिवाय गव्हाचे पीकही जोरदार वारे व टपोऱ्या थेंबांनी कोलमडल्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे अवकाळी पाऊस झाला का? कमेंट बॉक्समध्ये आपण याची माहिती टाकायची आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.